नमस्कार. समय संघर्ष न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. आज धाराशिव पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापतीच्या निवडी झाल्या. सभापतीपदी वाणेवाडीच्या गोपाळ कदम, तर उपसभापतीपदी वडगावचे प्रमोद पाटील यांची निवड झाली. निवडीची घोषणा झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सभापती आणि उपसभापतीचा पुष्पहार घालून सत्कार केला. निवडीनंतर सभापतीच्या दालनामध्ये प्रवेश झाल्यानंतर सभापती गोकर्णताई कदम आणि उपसभापती प्रमोद पाटील यांचा तालुक्यातील सर्वच गावातील आलेल्या कार्यकर्त्यांनी पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, स्वागत केलं. प्रचंड गर्दी केली होती. सर्वच गावातील आलेले कार्यकर्ते, सर्वच कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्साहात अक्षरशः सभापती आणि उपसभापतीचा गराड्यात कार्यकर्त्यांनी गराडा घातला होता आणि त्यांचं असं भव्य असं स्वागत आणि सत्कार केला होता. सत्कार करण्यासाठी कार्यकर्त्याची अक्षरशः झुंबड उडाली होती. सर्वच गावातील कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांनी सत्कार केला, स्वागत केलं. आपण पाहतोय प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी सत्कार करण्यासाठी अक्षरशः झुंबड उडवली होती. सर्व कार्यकर्ते गराड्यात सभापती आणि उपसभापती यांनी कार्यकर्त्याचा सत्कार स्वीकारला. आम्ही नेहमीच नवीन नवीन बातम्या, नवीन घडामोडी दाखवत असतो. अशा बातम्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणखीन आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर आपण पाहतोय अत्यंत उत्साहात तालुक्यातील सर्वच गावातील आलेले कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे यांनी गोकर्णताई कदम यांचा सत्कार केला, स्वागत केलं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सभापतीच्या दालनामध्ये सत्कार झाल्यानंतर पंचायत समितीच्या गेट समोर सर्वच नवनियुक्त सदस्य, सभापती, उपसभापती आणि सर्व सदस्यांनी घोषणा देऊन जल्लोष साजरा केला. ढोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करीत आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर प्रतिष्ठान भवन, जे भारतीय जनता पक्षाचं कार्यालय आहे, या ठिकाणी सर्व सदस्य आले आणि या ठिकाणी तुळजापूर मतदारसंघाचे आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सभापती, उपसभापती आणि सर्वच सदस्य यांचा सत्कार केला. आणि सत्कार केल्यानंतर राणा जगजितसिंह पाटील आणि सर्व सदस्यांना, सभापती, उपसभापती आणि सर्व सदस्यांना मार्गदर्शक अशा सूचना केला. तर चला पाहूया काय राणादादांनी त्यांना सूचना केलेल्या आहेत. सांगितल्याप्रमाणे करममध्ये 2 ईश्वर चिठ्ठ्यांचा विषय होता आणि दोन्ही ईश्वर चिठ्ठ्या आपल्या बाजूने कौल देणाऱ्या होत्या. जाताना सकाळी करमच्या बांधवांना, भगिनींना म्हटलं होतं की आपण सकारात्मक गोष्टी करतो, पारदर्शकपणे काम करायचं पण ठरवलंय आणि चांगलं काम, योग्य काम करणं ही आपली जबाबदारी आहे. त्या पद्धतीने पण काम करतोय, त्यामुळे काळजी करण्यासारखं मला काही वाटत नाही. तरी तुमच्या आवडीचे जे देव आहेत त्यांची प्रार्थना जाता करा आणि ईश्वराने, आईने परत एकदा आपल्या बाजूने त्या माध्यमातून कौल दिला. हे सांगत असताना तुमची माझी जबाबदारी आता अजून वाढलेली आहे. आपले नवनिर्वाचित सभापती, उपसभापती यांचं मनापासून अभिनंदन करतो. ठरल्याप्रमाणे आपण जास्तीत जास्त लोकांना संधी देणार आहोत. त्यामुळे आता सभापती अ झाला, उपसभापती ब झाला म्हणजे आम्ही आमच्या घरी निवांत बसायचं असं करू नका कृपया. आपली चर्चा झाली आहे. भगिनींनी सुद्धा
काम करणं अपेक्षित आहे. आपले प्रतिदेव असताना तुम्ही सांगितलं की वेळ तुम्ही थोडा द्यायचा, 24 तास का बिलकुल म्हणत नाही. आणि इतरही सर्व बांधवांना सदस्यांना मला सांगायचंय की योग्य वेळ द्या. तुम्ही केलेल्या कामाची आणि न केलेल्या कामाची देखील नोंद होणार आहे. याच बरोबरीने आपल्या तालुक्यात ही सर्व प्रक्रिया करताना ज्यांनी जीव तोडून काम केलंय त्यांना टप्प्याटप्प्याने आपण वेगवेगळ्या माध्यमातून संधी द्यायचं ठरवलंय. मग ते स्वीकृत सदस्याचा विषय असेल किंवा त्याच्यानंतर काही समित्या आहेत शासकीय किंवा पदाचा विषय असेल. आणि याच बरोबरीने मी आठवण करून देतो की माझ्या सकट कोणीही स्वतःच्या जीवावरती एकटा निवडून येत नसतो. त्यामुळे तुम्ही ज्या गणाचं प्रतिनिधित्व करता, गटाला आपण तेच करणार आहे. प्रत्येक गणाची आपल्याला एक समिती करायची. ज्या लोकांनी तुम्हाला मदत केली, जे या पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये अतिशय ताकदीने सक्रिय होते, या सर्व बांधवांना भगिनींना बरोबर घेऊन किमान 5 लोकांची आपल्याला एक समिती करायची प्रत्येक गणामध्ये. त्यांना विश्वासात घेऊन त्या अर्धा गावातली कामं आपल्याला करायची, प्राधान्यक्रम ठरवायचं आहे. हे जर केलं नाही तर बिलकुल पक्षाला चालणार नाही. कुठल्याही एकट्या सदस्याचं म्हणणं ऐकून किंवा सभापतीचं किंवा उपसभापतीचं म्हणणं ऐकून आपण निर्णय घेणार नाही. काय म्हटलं कळलं का? हे सगळेजण आले, हे फक्त इथेवर तुमच्यासाठी टाळा वाजवण्यासाठी नाही आलेले, बरोबर आहे? आणि जे इथे येऊ शकले नाही त्यांच्यापर्यंत पण हा संदेश द्या. त्याच बरोबरीने ज्यांनी योग्य काम केलं असेल, ज्यांनी विरोधात काम केलं असेल, त्याच्या बाबतीत देखील काही उदाहरणं आपल्याला करावी लागतील. ठरलं ना? ही जबाबदारी सर्वांचीच आहे इथे बसलेल्या नेते मंडळींची. जर कोणी चुकीचं वागलं असेल, जाणीवपूर्वक चुकीचं वागलं असेल, तर काही लोकांचं तरी आपल्याला त्या पद्धतीने न्याय करावा लागणार. मी हे देखील सांगितलं की प्रत्येक आपल्या तालुक्यातलं सगळ्यात कमी मतदान झालेलं बूथ कुठलं आहे टक्केवारीमध्ये, मतं सगळ्यात कमी कुठले मिळाले, आणि त्या बूथ प्रमुखांना, त्या गावाच्या प्रमुखांना आपण आवर्जून बोलवणार आहोत. का बूथ आपलं मायनस राहिलं म्हणून, कमी राहिलं, आणि ज्यांचं व्यवस्थित प्लस राहिलंय त्यांना पण आपल्याला काही शाबासकी द्यावी लागेल. नुसतं तोंडी नाही, आपल्या काही गोष्टी ठरल्या. ज्या बूथने दणदणीत आपल्याला मताधिक्य दिलंय त्यांनी आपल्याला काम जे सांगतील ते प्राधान्याने करायचं आपण ठरलंय. आपण मल्टिप्लाइंग फॅक्टर ठरवलं होतं का? कितीने मल्टिप्लाय करायचं ठरवलं होतं? मला आठवतं तसं जेवढा लीड आहे गुणिले 10,000 असं ठरलं होतं, बरोबर आहे? ते वाढेल पण किमान तेवढं तरी. आणि जे आपण ठरवले ते नक्की आपण करू. तुम्ही देखील जे निवडणुकीत शब्द दिले ते देखील पूर्ण करण्याची जबाबदारी आपण स्वीकारलेली आहे. आता तुमचं काम काय? पाठपुरावा करणं. सगळंच एकदम रातोरात होणार नाहीये, थोडा वेळ लागेल, परंतु दिलेला प्रत्येक शब्द जो आहे तो पाळला गेला पाहिजे. जास्तीत जास्त पहिल्या वर्षामध्ये मॅक्सिमम आपण दिलेले शब्द पूर्ण व्हायला हवेत. ही जबाबदारी आपण सर्वांनी घ्यावी, ही देखील विनंती आहे. शेवटचा मुद्दा म्हणजे जिथे आपण निवडून येऊ शकलो नाही अशा ठिकाणी जे आपले सहकारी उभे होते, ज्यांनी तिथे परिश्रम घेतले, यांची देखील आपल्याला तशीच समिती करायची. जो आपल्या तिथला उमेदवार होता तो त्या गटाच्या समितीचा प्रमुख नाही. ज्या गटामध्ये आपल्याला यश मिळू शकलं नाही तो गटाचा आपला उमेदवार आहे, तो उमेदवार आपल्या त्या गटाचा समितीचा प्रमुख राहील. आणि त्या पद्धतीने आपण ताकदीने काम करू. हे सगळं सांगून झाल्यानंतर आजच आदरणीय देवेंद्रजींनी अर्थसंकल्प मांडला, ऐकलं असेल ना? सगळ्यात महत्वाची कुठली गोष्ट केली? कर्जमाफी. आणि आपल्या सरकारचे मनापासून आपण अभिनंदन करूया, आभार व्यक्त करूया. आदरणीय अजित काका आपल्यात नाहीये, त्याची प्रचंड मोठी खंत आहे. कधीच ते भरून येणार नाही असा तो लॉस आहे आपला. पण प्रक्रिया पुढे जात असते आणि या प्रक्रियेच्या अनुषंगाने अनेक गोष्टी घडताना आपल्याला दिसतील. आपण महायुती म्हणून सर्व करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. 3 तालुके सोडून 5ही तालुक्यामध्ये तुम्हाला माहिती आहे जे आपल्या हक्काचं होतं ते देखील आपण काही प्रमाणामध्ये इतर ठिकाणी दिलं वाटलं. कल्पना आहे आपल्याला
तो आपल्याला आदेश पक्षाचा होता, आदरणीय देवेंद्रजींचा होता. आणि आता देखील आपण अतिशय स्वच्छ भावनेतनं ते काम करू. परंतु आपले जे इतर सहकारी आहेत ते देखील त्याच पद्धतीने आपल्याला प्रतिसाद देणं देखील अपेक्षित आहे. हे देखील आज मी इथे आवर्जून आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त होतो. अधिक वेळ न घेता मी परत एकदा मनापासून आभार व्यक्त करणारे आपल्या सर्वांचे आणि आपले सभापती आणि उपसभापती. काही वेळ देणार होता, प्रयत्न वगैरे नाही, वेळ देणार का म्हटलं. हा, आणि सभापती तुम्ही आहात, गोपाळ नाही, हे सभापती पती आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. सदस्य हा पुढे तुम्हाला कुठलं अजून पद मिळेल, हे बाकीचे पती आहे. ठीक आहे, हे काम तुम्ही करणं अपेक्षित आहे. म्हणजे आता तुम्ही घरी जाऊन आराम करा असं नाही. तुम्ही तुमची काय नेता कार्यकर्ता पण जबाबदारी पूर्ण करायची. आणि प्रमोद, सगळ्यांच्या खूप अपेक्षा आहेत तुमच्याकडनं. सगळ्यांना बरोबर घेऊन तुम्ही दोघांनी मिळून अतिशय उत्कृष्ट असं काम चालवायचंय. आपण जे शब्द दिले ते तर पाळायचे आहेत, परंतु अजून चांगलं काय करता येईल हे सगळ्यांना विश्वासात घेऊन दर आठवड्याला काही झालं तरी सर्व पंचायत समितीच्या सदस्यांनी एकत्र थोडा वेळ तरी बसायचं. हा, बरं. मंडळ अध्यक्ष न केल्यामुळे तुम्ही तर आता सहभागी केला. बघा त्याच्यावर काय शिकायचं बघा. पण हे गप्पीचा भाग बाजूला, अतिशय सकारात्मक वातावरणामध्ये मेहनत करायची, आपल्याला वेळ द्यायचा आहे. आपल्याला ज्या आपल्या भागातल्या बसत आपल्या लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या तुमच्या स्तरावरती जास्तीत जास्त सोडवायच्या. ज्या त्या गावामध्ये आपली चर्चा झाली होती ना, ज्या त्या गावात आपण बैठक घ्यायची. तुम्हाला अलाउड आहे ना, तुम्हाला ऑफिशियल औपचारिक बैठक घेता येते, बरोबर आहे. ग्रामपंचायतीमध्ये बैठक घेता येते. तुम्ही ठरवून द्या, आठवड्यातनं एक दिवस 2 तास काढा. पण रोटेशनमध्ये महिन्यातनं तुमच्या अंतर्गत जे गाव आहे त्यात एकदा तरी तुम्ही जायला हवं आणि लोकांना सांगून जायला हवं. ती देखील आपल्याला विनंती करतो. आता मला वाटतं जास्त मी बोलत नाही. सगळ्यांना कळमचे आपले सगळे ईश्वर कीर्तीवाले आले. अभिनंदन करतो. आपल्या सर्वांचे परत एकदा आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा जय भवानी, जय शिवाजी, जय 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 शिवाजी, जय श्रीराम.